माझे नाव राजकुमार पोपट पाटील, राहणार सावर्डे. मी साधारण शेतकरीच आहे. मी छप्पर वजा पत्र्या घरात राहत होतो. महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेतून घर माझं मंजूर होऊन आल्यामुळे मी या चांगल्या घरात आता राहायला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाचा आभारी आहे. नमस्कार, माझे नाव वैभव धनाजी माने आहे. राहणार सावर्डे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आम्ही पेरूची लागवड केलेली आहे. हे पेरू बागेचे हे दुसरे वर्ष आहे. यासाठी रोजगार हमी योजनेतून आम्हाला चांगल्या प्रकारे अनुदान मिळालेले आहे. महाराष्ट्र शासनाचे आम्ही आभारी आहे. नमस्कार, मी सुदर्शन सोपान माने, राहणार सावर्डे. ग्रामीण हमी योजना याच्यातून आपण लाभ गोट्याचा घेतलेला आहे व जे आपण गाई म्हशी पाळत होतो त्याच्यामध्ये आपल्याला आर्थिक नुकसान होत होतं आणि गोटा चांगल्या पद्धतीचा बांधून किंवा शासनाचं जे आपल्याला अनुदान भेटलं त्याच्यातून आपण चांगल्या पद्धतीचा गोटा बांधलेला आहे. त्याच्यामुळं जनावरे वगैरे कोरडी राहतात, वलावर राहतले नसल्यामुळं मस्टडी वगैरे काय होत नाही आहे आणि त्याच्यापासून आपल्याला चांगला फायदा झालेला आहे आणि आर्थिक स्तरसुद्धा चांगल्या पद्धतीनं उंचावलेला आहे. अशाच पद्धतीनं गावोगावी आपल्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा ही एक मागणी आहे एक शेतकऱ्याची. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव रोहन हनुमंत माने, राहणार सावर्डे असून माझी 5 एकर इथं शेती आहे. शेतीमध्ये भुईमूग आणि सोयाबीन उत्पन्न केलेलं आहे. रोजगार हमीतून जसं फळबागासाठी अनुदान भेटतं तसं भुईमूग असू दे, सोयाबीन असू दे यांना अनुदान मिळलं पाहिजे. जास्त कमी पाऊस पडत असल्यामुळे भुईमूग जसं शेतकऱ्यांना पाहिजे तसं भुईमूग असू दे, खरीप कुठलंही पीक असू दे त्यामध्ये उत्पन्न शेतकऱ्यांना जेवढं पाहिजे तेवढं भेटत नाही. त्यासाठी रोजगार हमीतून शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी ही मदत व्हावी ही ही सरकारला विनंती आहे. नमस्कार, माझे नाव संभाजी नामदेव माने, राहणार सावडे, तालुका तासगाव. मी सध्या माझ्या आंब्याच्या बागेत उभा आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजनेतून हे फळपीकमध्ये 3 एकराचं आंबा लागवड मी सध्या केलेली आहे आणि शासनाच्या ह्या स्कीमचा भरपूर फायदा मला झाला आहे. घरचीच लोक माझी मजूर म्हणून असल्यामुळं आर्थिक फायदा, बाहेर जाणारे पैसे वाचले, आमचं राहणीमान उंचावलं आणि शासनाच्या ह्या धोरणामुळं तुम्ही बघत असाल भरपूर फायदा मला या माध्यमातून झालेला आहे. आणि शासनानं अशा स्कीम ज्या आहेत त्या स्कीममधून लोकांना, शेतकरी बांधवांना भरपूर फायदा आत्तापर्यंत मिळालेला आहे. मलाही त्या पद्धतीने मिळाला आहे. आणि बघत असाल तुम्ही की आता 1 वर्षाचं मला अनुदान शासनाचं मिळालं आहे. त्यातून माझं वैयक्तिक घरची रोकं लाभणार असल्यामुळं आर्थिक फायदा मला भरपूर झाला आहे आणि सगळे पैसे बाहेर जाणारा हे मला घरच्या घरी राहिल्यामुळं माझा राहणीमान, जीवनमान चांगलं उंचावलं आणि त्याचा भरपूर फायदा या योजनेचा मला शासनाच्या झाला, या फळबागेचा. असेच योजना पुढे चालत राहावी आणि त्याचा आर्थिक फायदा सर्व लोकांना मिळत राहावा. शासनाच्या या वतीनं मी आभारी पण आहे आणि धन्यवाद आहे. नमस्कार, मी प्रशांत तुकाराम शिंदे, राहणार सावर्डे. आम्हासनी जनावरांचा गोटा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने यांच्यातून गोटा मिळाला. तर गोटा मिळण्याचं कारण म्हणजे आमचा पहिला गोटा साधा होता, त्यात खड्डे बिड्डे पडत होते, स्वच्छता राहत नव्हती. आता हा गोटा बांधल्यामुळे आमचा एवढा फायदा झाला आहे. रोजगार हमीतून हा गोटा बांधला तर या गोट्यात स्वच्छता राहते, शिवाय गोचीड, माशी हे काय कीटाणू जे होतात ते होत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या उत्पन्नात वाढ झाली. वैरण चारा जो आहे तो मात्रा होत नाही आणि जे आम्हाला रोजगार हमीतून चांगलं
योगदान मिळालं. तसंच ह्या गोट्यातून आमच्या बागेसाठी फळबागेसाठी अनुदान मिळालं. शिवाय या गोट्यामुळं आम्हासनी गाईचे मलमूत्र आहे ते फळबागेसाठी आम्हासनी उपयोग झाला. नंतर आम्हासनी आता शेतीसाठी जसं आता फळबागेसाठी लाभ मिळाला तसं आता इथून पुढेही शेतीसाठी लाभ मिळावा. खरीप पिकासाठी भांगलन काढणी या पद्धतीनं मळणी असा रोजगाराचा खर्च भरपूर आहे. तरी आम्हासनी खरीप पिकासाठी पण उपलब्धता व्हावी असं रोजगार हमीतून जर केलं तर आम्हासनी चांगलं उत्पन्न वाढेल, शेतकरी सुधारेल ही शासनाकडे विनंती. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव बाळू रामचंद्र गायकवाड, राहणार सावर्डे. मी शासनाच्या रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड केलेली आहे व रोजगार हमी योजनेचा मी लाभ घेत आहे. शासनाने हे काम मी घरच्या घरीच करतो कारण मजुराचा खर्च वाचतोय. याचा आम्हाला व आमच्या कुटुंबाला याचा आर्थिक फायदा होतो. शासनाने अशीच योजना पुढे चालू ठेवावी याचा आम्हासारख्या सर्व शेतकऱ्यांना व कामगारांना बी याचा लाभ होईल ही माझी शासनाला व रोजगार हमी योजनेच्या सर्व टीमला विनंती. धन्यवाद. माझं नाव अमोल गणपती माळे. नमस्कार, माझं नाव अमोल गणपती माळे सावर्डे. आम्ही महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून विहिरीचा लाभ घेतला. विहिरीचा लाभ घेतल्यामुळं आम्हाला एवढा फायदा झाला की आमची ही केळी, पेरू आणि द्राक्ष बाग या विहिरीवर चालू राहिली. आणि गेला उन्हाळा जरी गेला तरी आम्हाला काही विहिरीमुळं पाण्याचा अभाव पडला नाही. आणि त्याचबरोबर ह्या वर्षी जलतारा केल्यामुळं एक 5-6 खड्डे आम्ही इथून केले. त्यामुळं आमच्या विहिरीला तर आता पाऊस कमी जरी असताना तरीसुद्धा पाणी भरपूर आहे. आणि त्याचबरोबर आम्ही कृषी विभागातून फळबागेचं पण अनुदान घेतलं. त्याचा पण शासनाकडून आम्हाला फायदा झाला आणि विहिरीचा पण फायदा झाला. आणि त्याचबरोबर गावामध्ये महाराष्ट्र शासन रोजगार हमी योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून रस्त्याची कामे, पानंद रस्ते, शेत रस्ते चालू राहावी एवढंच बोलतो आणि महाराष्ट्र शासनाचा आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, मी किशोर जगन्नाथ जाधव. जुना खुसगाव रस्ता ते मिरज रोड हा रस्ता पूर्वीपासून नकाशात होता. बरेच वर्षापासून हा रस्ता प्रलंबित होता. लोकांना जायला यायला अडचण व्हायची. पाऊस पडला की पाणी साचायचं, लहान मुलांना जायला अडचण यायची. त्यामुळं रोजगार हमीतून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून, मुरुम टाकून, त्यावर खडीकरण करून अतिशय चांगल्या पद्धतीनं रस्ता केला. त्यामुळं आम्ही महाराष्ट्र शासनाचे व अधिकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. नमस्कार, माझे नाव नानासू तुकाराम पाटील, राहणार सावर्डे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. माझ्या रानाला पूर्वी रस्ता नव्हता. पहिले एकच पीक घेत होतो. आता रस्ता झाल्या, रोजगार हमीतून रस्ता झाल्यामुळं माझ्या रानाला आता रानात आम्ही 2 पिकं घ्यायला लागलोय. 2 पिकं घ्यायला लागलोय. पहिले खांद्यावरून आणायला लागत होतं. आता खांद्यावरून काय आणायची गरज पडत नाही, भासत नाही. तर ह्यो रस्ता रोजगार हमीतून झालेला आहे. आणि जलतारण रस्ता झाल्यामुळं आमच्या ज्या ठिकाणी पाणी साठत होतं त्या ठिकाणी पाणी नेचण्यासाठी आम्ही जलतारण खड्डे मंजूर झालेले आहेत. आम्हाला ते खड्डे सुद्धा आम्ही ही करून घेतलेले आहेत. आणि आमच्या पिकासाठी रोजगार हमीतून अनुदान मिळावं अशी विनंती. नमस्कार, मी विठ्ठल माने, मुक्काम पोस्ट सावर्डे, तालुका तासगाव. आम्ही सध्या मिरजवाट असणाऱ्या रस्त्याला आहोत. पूर्वी याच रस्त्याला आमची शेतजमीन असून द्राक्षबाग आहे. त्यामध्ये आम्हाला येताना एवढ्या अडचणी होत्या. गेले 30-35 वर्ष झालं ओढ्यातून रस्ता नसल्यामुळं द्राक्षबागेसाठी जे काही खतं आणली जायची किंवा
पाल्याचे गट्टे आम्हाला लागतात आणायला, ते सुद्धा त्या गाड्या सुद्धा घालता येत नव्हत्या. वरती 1 किलोमीटर वरती हे सगळं टाकून तिथून पुन्हा आम्हाला छोट्या ट्रॅक्टरने किंवा बाकीच्या ह्याच्या साह्यानं आम्हाला इथं आणावं लागत होतं. दोन्ही बाजूनं जी झाडं आहेत त्यामुळं त्याच्या ज्या आलेल्या फांद्या होत्या त्यामुळं कुठलंच वाहन आत येत नव्हतं आणि त्यामुळं द्राक्ष बाग असूनही त्याचा जो आमचा माल हार्वेस्टिंगचा काळ असायचा त्यामध्ये आम्हाला त्या द्राक्षाचे हार्वेस्टिंग नंतर व्यापाऱ्यांना द्यायला जी द्राक्षे बाहेर काढावी लागायची ती 1-1 किलोमीटर अंतर काढायला लागायची. एवढी अवस्था भीषण होती. डायरेक्ट ओढ्यातून रस्ता असल्यामुळे इथं पाणी सुद्धा कुठं थांबत नव्हतं. स्कीमचं जरी पाणी आलं ओढ्याला सोडलं तरी सुद्धा आम्हाला विहिरीमध्ये पाणी घेता येत नव्हतं कारण रस्ता ब्लॉक होत होता. आता महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमीमधून झालेल्या या रस्त्यामुळे जागोजागी आम्ही पलीकडच्या बाजूला जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ज्या पाईप घातल्या तिथं या पद्धतीनं ऑफसेट सोडल्यामुळं पाणी आता उभं आहे आणि त्यामुळं आमच्या होल किंवा आमच्या विहिरीला या पाण्याचा फायदा होणार आहे. गेली 30-35 वर्ष जो रस्ता नव्हता त्यामुळं भोसले वस्ती म्हणून किंवा सटवाईच्या भागात राहणाऱ्या लोकांना सुद्धा 2 किलोमीटर लांबून डांबरीनं प्रवास करावा लागत होता. लहान मुलांना या रस्त्यानं ओढ्यातून जावं लागत होतं पाण्यातून शाळेसाठी. त्यांचीही खूप मोठी सोय या रस्त्यामुळे झाली आणि त्यामुळं हा रस्ता म्हणजे ह्या भागातून जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक वरदानच आहे असं मी म्हणतो. ह्या झालेल्या कामासाठी महाराष्ट्र शासनाचे मी मनपूर्वक आभारी आहे.